आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघाली पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी। जय भारत जय संविधान। मी हेमचंद्र चिंदोटे, आपण बघत राहा लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातून जाफराबाद तालुक्यातील कुंभारदरी येथील वारकरी भाविक भक्तांचे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थानाला सुरुवात। संपूर्ण गावभर भाविक भक्तांनी टाळ मृदंगाच्या गजरात भजन करीत प्रदक्षिणा घालून आषाढी एकादशीसाठी निघाले पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर। तर ही आषाढीच्या निमित्तानं पंढरपूर पायी वारी आहे। आषाढचा महिना असतो। अख्ख्या महाराष्ट्रातून, पूर्ण महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेर आणि परदेशातून सुद्धा अनेक भाविक श्रद्धाळू, जिज्ञासू, मुमुक्षू, साधक, सिद्ध सर्व पंढरीच्या वारीला लागलेले। हा एक सामुदायिक उपक्रम आहे। यामध्ये जातपात, वर्णभेद, स्त्री पुरुष भेद अशा कुठल्याही प्रकारचा भेद न मानता, गरीब श्रीमंत अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा भेद न मानता सर्व एकोप्यानं एक चिंतन करीत, कारण पायीवारी म्हटली की त्याच्यामध्ये अभिगमन हा एक मुख्य घटक असतो। अभिगमन म्हणजे आपल्या इष्टदेवतेकडं पायी भजन करीत, आनंदात गात, नाचत, उड्या मारत इष्टदेवतेकडे जाणं हा एक शास्त्रानं सांगितलेला उपक्रम आहे। आणि त्या अनुषंगानं कुंभारदरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून हा जवळजवळ 12 वर्षापासूनचा हा उपक्रम आम्ही आनंदात राबवतो। आमच्या दिंडी सोहळ्यामध्ये ब्राह्मणापासून ते अगदी खालच्या स्तरापर्यंत सर्व वारकरी असतात। कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही, पंथभेद नाही, कुठल्याही प्रकारचं उच्चनीतीचा भाव नाही। पुरुष आणि स्त्री यामध्ये यांना समान गणवेश असतो। त्या गणवेशामुळं गरीब श्रीमंत हाही भेद लोपला जातो आणि सर्व एकाएकी लेकरं याप्रमाणे शोभून दिसतात। असा
हा सुंदर उपक्रम गेल्या 12 वर्षापासून आम्ही चालवतो आणि या निमित्तानं एक संपूर्ण जनतेला एक संदेश असतो की सर्वजण समान दृष्टीनं समान एकोप्यानं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मांडता या वारीचा आदर्श घेऊन समाजही त्याचप्रमाणे घडावा अशी या वारीच्या मागची एक घटना आहे, आमचा उद्देश आहे.